हे बघा, आता जे झालंय ते वाईटच झालंय. हॉस्पिटलमध्ये काय गोंधळ घालू नका हा. मग मीच माझा स्वतःचा जीव घेते. सत्या, तुला शेवटचं सांगते, उठ आणि बोल माझ्याशी. ठीक आहे, आता मी परत नाही रिक्वेस्ट करणार तुझ्याकडे. मीच मला शिक्षा देते. आता काय झालं असेल आता? सत्या, डॉक्टर हा श्वास घेतोय, चेक करा एकदा. अहो कसं शक्य आहे? आम्ही मगाशीच चेक केलंय. अहो मी बघाचपासून इथे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. याने श्वास घेतला म्हणून ती मशीन चालू झाली ना. नर्स, शी इज राईट. हार्टबीट सुरू झालेत. आपल्याला ताबडतोब मेडिकल ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. मॅडम, तुम्ही जरा बाहेर उभे राहा. इंजेक्शन दे. मंजू शांत हो बाळा, शांत हो. माझ्याकडनं लय मोठी चूक झाली पप्पा. मी मुद्दाम नाही केलं. तुम्हाला सत्याचा राग माहिती आहे ना. मी फक्त माझी ड्युटी केली. मला माफ करा. मंजू, हे बघ, तुला माफी मागायची काही गरज नाहीये. तू जे काही केलंस ते बरोबरच केलेस. काय बोलताय पप्पा? माझ्यामुळे सत्याची अवस्था काय झाली बघा. सगळी माझी चूक आहे. मंजू, तुला आठवतंय, तू सत्याला आणि मला एक वचन दिलं होतंस. कसलं वचन? तू तुझ्या कर्तव्याच्या आड कधीच नातं येऊ देणार नाहीस म्हणून. आणि आलंच तर नात्यापेक्षा जास्त महत्व तू कर्तव्याला देशील. आणि आज तू तुझं कर्तव्य पार पाडलंयस मंजू. तू आम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलेस. त्यामुळे तुला माफी मागायची काही गरज नाही. पप्पा, पण कर्तव्य पार पाडण्यासाठी मी नात्याचा बळी दिलाय. सत्याची अवस्था बघा पप्पा. मीच गुन्हेगार आहे त्याची. मंजू, खरं सांगू, आज सत्यालाही तुझा अभिमानच वाटत असेल. कारण तो कायद्याच्या आड आला म्हणून तू त्याचीही गय केली नाहीस. आणि तसही आपला सत्य किती हट्टी आहे तुला माहिती आहे ना. अगं, बंदुकीच्या गोळीनं तो असा सहजासहजी हार मानणाऱ्यातला अजिबात नाहीये. तो लवकर शुद्धीवर येईल. थोडा धीर धर आणि आता स्वतःला गुन्हेगार समजणं बंद कर. सावर स्वतःला. डॉक्टर, काय झालं? सत्य शुद्धीवर आला का? नाही अजून, पण एक गुड न्यूज आहे. सत्या उपचाराला प्रतिसाद देतोय. आम्ही त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केले. आता आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय.
पुढचे काही दिवस खूप महत्वाचे असणार आहेत आपल्यासाठी. त्याला एकदा शुद्ध आली की मग पुढची ट्रीटमेंट करता येईल. आम्ही भेटू शकतो त्याला? हो, पण एकेकाने जा आणि त्याच्या समोर थोडं शांत राहा. पप्पा जा तुम्ही. नाही मंजू, हे बघ तूच जा. तुला बघून सत्यालाही बरं वाटेल. जा. सत्य, लई मोठी चूक झाली रे माझ्याकडून, आणि यासाठी माफी तरी कुठल्या तोंडाने मागू? तुला गुन्हेगार म्हणता म्हणता मीच गुन्हेगार झाले. तू तरी का ऐकलं नाहीस रे माझं? मी म्हणत होते असं करू नको, असं करू नको, पण माझं ऐकलं तो सत्या कसला. बघितलंस काय होऊन बसलं? सत्या, मी रागाच्या भरात म्हणले असेल तुला गोळा मारेन, पण मी असा विचार कधीच केला नव्हता की माझ्या हातून असं घडत. तू आता लवकर बरं हो. मी ऐकून घेईन तुझं सगळं सगळं ऐकून घेईन. सत्य, माझ्या लेकरा खोकरा माझ्या. तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकाच्या जवळ यायची? पुन्हा त्याचा जीव घ्यायला बघतीस का तू? खरं खरं सांग, माझ्या लेकाच्या जीवाशी खेळायला आलीस ना तू? मम्मी साहेब, मी फक्त सत्याला ये माझं माझ्या लेकाचं नाव तोंडात घ्यायचं नाही अजिबात. चल बाहेर व्हायचं ना. मम्मी साहेब, मला थांबू द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय नाही करणार सत्याला. सांगितलं तुला आत्ताच्या आता चालतो व्हायचं ना. तो एकदा शुद्धीवर आला ना, मी स्वतः निघून जाईल. तोपर्यंत मला थांबू द्या प्लीज. माया, माया ऐक, ती म्हणते ना सत्या शुद्धीवर येईपर्यंत थांबायचंय तिला, तर थांबू देत ना. हो चित्रकार, एक मिनिट मी इथं थांबत असते मीला. तुम्हाला वाटतं तुमच्या लेकाची काळजी, पण मला आहे. चल बाहेर. माया ऐक, माया माया माया. माझा आवाज ऐकून तो शुद्धीवर येत आहे. मला थोड्या वेळ थांबू द्या, मी निघून जाईल नंतर प्लीज. माया ग, काय करतेस? आता मंजूचं सत्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे. सत्याला मंजूचा आधार मिळेल. हो चित्रकार, शिकाराला जंगल राखायची जबाबदारी देता वय? अहो ती असली तर माझ्या लेकाला आधार मिळणार का? उलट ती काहीतरी कुरापत्या करून पुन्हा माझ्या लेकाच्या जीवावर उठल. मी हिला थांबूच देत नसते इथं. अगं ऐक मम्मी, असं नको करूस. वाघबर मॅडम तिथं असल्यानंतर सत्यालाच बरं वाटणार आहे. हा, बरोबर बोलतात दाजी. अगं मंजू वहिनी इथं असल्यावर दादाला खरंच बरं वाटेल. नको त्यांना बाहेर काढू अगं मम्मी. हे जायदा कितीदा सांगायचं तुला? अरे बहिणी नाही, बहिणी आपल्या घराची. आणि आता तर माझ्या सत्यावर गोळी झाडून करा हिनं सिद्धच करून दाखवलंय, आणि तू तिची बाजू घेतोस होय? माया, मंजूनं तिचं कर्तव्य पार पाडलंय आणि आता ही सत्याजवळ थांबून ती स्वतःचं कर्तव्यच बजावते. हो राजा हरिश्चंद्र, अहो पोरग मरणाच्या दारात परत आलंय आणि तुम्हाला कर्तव्याच्या गोष्टी सुचतात होय?
हिनं आपल्या लेकाला वेगळं केलं आपल्यापासून, तेव्हा बी तुम्ही हिची बाजू घेऊन उभा राहिला. आता मी माझ्या लेकाच्या जेव्हा उठली तेव्हा मी हिची बाजू घेऊन उभा राहत आहे. हिची जर अशी बाजू घेत राहिलात ना तर स्वतःच्या पोराला अगदी द्यायची येणार नाही तुमच्यावर. माया काय बोलतेस कळतंय का तुला? तोंडाला येईल ती बोलायला लागली आता. बरोबरच बोलते मी. मला हिची सावली बी नाही माझ्या सत्यावर. माया अगं ऐक तरी माया. मम्मी प्लीज हॅव अ सीट. बोला. सर, सत्यजित सुर्वे यांना गोळ्या घालण्याचं नेमकं काय कारण? हे बघा, सत्यजित सुर्वे यांनी कायदा हातात घेतला होता आणि जेलमधील कैदी माजी आमदार तात्यासाहेब मोहिते यांना बंदी बनवून ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांच्यावर डिपार्टमेंट कडून काही कारवाई होणार आहे का? बिलकुल नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. कारण इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. मुळात त्यांनी स्वतःचं नातं बाजूला ठेवून आपलं कर्तव्य पार पाडलं आणि ही ऍक्शन घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे. पण मग सत्यजित सुर्वेंनी तात्यासाहेबांना बंदी का केलं होतं? नाही, तसं एक्झॅक्ट कारण काही समजू शकलेलं नाहीये. पण तुम्हालाही माहिती आहे की तात्यासाहेबांची आणि त्यांची अगदी पुराणी दुश्मनी होती. त्यामुळे हाच राग डोक्यात धरून त्यानं हे कृत्य केलं असण्याचा आमचा संशय आहे. पण कारागृहात येऊन एक माणूस एखाद्या कैद्याला बंदी बनवतो, यात पोलिसाची नाचक्की आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा, सत्यजितनं आत येणं हे चुकीचंच होतं. परंतु त्याला आत येण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केलेली आहे. मुळात प्रश्न असा निर्माण होतो की सत्यजितनं पोलिसांना कधीही त्रास दिलेला नाहीये. त्यांनी नेहमी सहकार्य केलेलं आहे. परंतु असं असताना देखील त्यांनी हे पाऊल का उचललं हा मोठा प्रश्न आहे. पण सर, आता इथून पुढे तुम्ही ही परिस्थिती कशी हँडल करणार आहात? कारण सत्यजित सुर्वे यांना साताऱ्यात खूप मान आहे आणि जर का त्यांच्यासाठी लोक रस्त्यावर उतरली तर तुम्ही काय कराल? हे बघा, आमचं पोलीस डिपार्टमेंट काय एवढं कमकुवत नाहीये आणि माझ्या सहकाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे. ही सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थितपणे आम्ही हँडल करू. आणि आज जनता तर सुज्ञ झालेली आहे, त्यामुळे कायद्याचा आदर करते. मात्र आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी समाजाला एक आव्हान करू इच्छितो. असं कुठलंही कृत्य करू नका की ज्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल आणि आपण याच्यातून सुरळीत मार्ग बाहेर काढूया. पण सर, समजा चुकून सत्यदादाच्या जीवाला जर काय धोका झाला तर तुम्ही काय स्टँड घेणार आहात? नो मोर क्वेश्चन प्लीज. सॉरी सर, एक क्वेश्चन. सॉरी. मंजू हे नेबट, आत्ता फक्त ढकलय तुला बाहेर. पुन्हा जर माझ्या लेकाच्या आजूबाजूला दिसलीस ना तर तुझीच बंदूक घेऊन तुलाच गोळ्या घालीन. माया तुम्ही काय बघत बसताय? चला आतमध्ये. ओ चित्रकार, तुम्हाला सत्याची शपथ आहे, हो आतमध्ये. मम्मी साहेब, माया मम्मी साहेब ऐका माझं. अहो, रडताय कशाला? रडू नका, रडू नका प्लीज. माफी मागितली ना मी तुमची. माफी मागायच्या आधी कळायला पाहिजे होतं कसं बोलायचं असते ते. तुम्ही मला पाहिजे ती शिक्षा द्या बस. सॉरी सॉरी. मी ना तुम्हाला वचन देतो, माझ्या आयुष्यातली तुमची जागा मी कधीच दुसऱ्या व्यक्तीला घेऊ देणार नाही. मॅडम, वाघमाऱ्यांकडून जी काही चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. सत्या, तू का माफी मागतोस? मॅडम, हे बघा, मला माहिती आहे त्यांनी नियम मोडलाय. त्यांना सुट्टी नसताना त्या पळून आल्या होत्या. अहो, पण त्या फक्त माझ्यासाठी आल्या होत्या, माझ्यावर असणाऱ्या प्रेमासाठी आल्या होत्या. तर प्लीज तुम्ही जरा समजून घ्या आणि त्यांना आत सोडा प्लीज. आता थोडेच दिवस शिल्लक आहेत ना. का? कारण माझी बायको इन्स्पेक्टर होणार आहे ना. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे.
मंजू मंजू अगं कशी आहे सत्यजितराव? हा माहित नाही, मम्मी सत्याला भेटूच देत नाहीत. हा मी टीव्हीत बघितली तर खरं आहे का ग? सत्यजितरावांवर तू गोळी झाडलीस? मंजू अगं का वागलीस असं? तुझ्या मनात एवढा राग काय त्यांच्याबद्दल? हा नवरा आहे तो तुझा, आज तुझ्यामुळे त्यांची काय अवस्था झाली बघ जरा. आई, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो तात्यासाहेबांना मारायला निघाला होता आणि मला ऑर्डर्स होत्या वरून, म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं. नाहीतर सध्या कायमचा जेलमध्ये गेला असता. ते काय बी असू देत, तू दुसरा मार्ग शोधायला हवा होतास मंजू. अगं जर सत्यजितरावांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर लोक तुला जबाबदार धरतील. असं नको बोलू, सत्याला काही नाही झालं पाहिजे. तू एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतंस मंजू. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतंस ना तरी ही वेळच आली नसती आज. आई, आता ते महत्वाचं नाहीये. सत्यताजीने बघितलं पाहिजे. चल लवकर. खबरदार तुमच्या तिघींपैकी बी कोणी माझ्या लेकाजवळ गेला तर. ह्या तिघींनीच माझ्या सत्याला संपायचा कट रचला होता. ह्या तिघींनीच तुमच्या सत्या दादावर हाजी येळ आणले. तेव्हा लक्ष ठेवा ह्यांच्यावर. ह्या तिघी बी इथं दिसल्या नाही पाहिजेत. आत्ताच्या आत्ता धक्के देऊन बाहेर करा ह्यांना. मम्मी साहेब असं नका करू. मला एकदा सत्यजितरावांना बघू दे. म्हणजे जे काही वागले ना त्यासाठी मी तुमची माफी मागते. माझा लेक जीवनाशी गेला असता तेव्हा बी येऊन फक्त माफीच मागितली असती ना तू. चल हो बाहेर ना. खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलं तर अजिबात माझ्या लेकाजवळ फिरकायचं नाही कोणी बी. आत्ताच्या आत्ता ह्यांना हाकलून द्या. आणि जर ऐकलं नाही ना तर सरळ गोळ्या घाला ह्यांना. चला निघायच ना. हो चला चालतो इकडनं. देसाचं ना अजिबात इकडं. आता मम्मी साहेबांनी सांगितलं खरोखर गोळ्या घालू. चला निघा आत्ताच्या आत्ता इथनं. अजिबात थांबायचं नाही तर. चला निघा म्हणतोय ना. निघा इथनं. ये दीदी बस मी पाणी आणते. हे नेबट आता फक्त ढकलय तुला बाहेर. पुन्हा जर माझ्या लेकाच्या आजूबाजूला फिरकली ना तर तुझीच बंदूक घेऊन तुलाच गोळ्या घालीन. ह्या तिघी बी इथं दिसल्या नाही पाहिजेत. आत्ताच्या आत्ता धक्के देऊन बाहेर करा ह्यांना. चल हो बाहेर ना. मंजू दीदी मंजू तू ठीक आहेस ना ग? हा शांत हो बाळा. पाणी घे. रडू बाळा. दीदी आम्हाला माहितीये तुला लय वाईट वाटत असणार आहे अगं. पण अगं तू धीर सोडून कसं चालेल? तूच कोलमडलीस तर कसं होईल ग? कसं धीर धरू आमरे? ज्या हाताने सत्याचा हात धरला, ज्या हाताने कधी काही सत्याला जेवण भरवलं, आज त्याच हाताने गोळ्या झाडल्या मी त्याच्यावर. आज आज माझ्यामुळे सत्य मरणाच्या दारात उभा आहे. आई लय मोठा गुन्हा घडला ग माझ्याकडनं. मी तरी काय करू ग? माझ्याकडून दुसरा मार्ग नव्हता.
मी जर त्याला गोळी मारली नसती तर त्याच्या हातनं गुन्हा घडला असता. दिदे, आम्हाला माहितीये तू यातली कुठलीच गोष्ट मुद्दाम नाही केलेली. आणि तुला किती जरी सत्यदाजींचा राग आला ना तरी तू त्यांच्या जीवावर नाही उठणार हे चांगलं माहितीये आम्हाला. होय ग बाळा, अगं तुझ्या जागी दुसरं कुणी बी असतं तर त्याची हीच अवस्था झाली असती ग. पण आता जी झालं ती झालं. हे बघ, तू तुझी ड्युटी पार पाडलीस ना, आता बायको म्हणून तुझं कर्तव्य पार पाड. हा, आम्ही आहोत तुझ्याबर. पण आत्ता शांत हो ग. लई रडलीस तर तुलाच त्रास होईल त्याचा. चल उठ बघू, चल उठ. मी चहा टाकते तुझ्यासाठी. हा, उठ चल. ये, बस इथं बस. हे घे पाणी पी. वा 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 वा, काय न्यूज आहे हे बघा. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांनी सत्यजित सुर्वे यांच्यावर गोळी झाडलेली आहे. हे बघा 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 बघा. हा, सत्यजित सुर्वे यांना कितपत इजा झालेली आहे हे अजून कळालेले नाही. सातारा शहराला हादरवून टाकणारी बातमी आमच्या हाती आलेली आहे. सत्यजित सुर्वे यांच्यावर पोलिसांनी गोळी झाडलेली आहे. नाद नाही करायचा मेवणीबाईचा, काही म्हणा. अहो या सातारच्या वाघाला पार घायाळ करून सोडलाय मेवणीबाईनं. एकदम परफेक्ट शिकार केली तुम्ही या वाघाची. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन कशासाठी? अगं सोशल मीडियावरती मेवणीबाई फेमस झालेत. अगं सोशल मीडियात कशाला तर टीव्ही वरती सुद्धा फेमस झालेत. थांब थांब तुला दाखवतो. हे बघ, मंजिरी वाघमारे यांनी प्रेम आणि कर्तव्य यामध्ये कर्तव्याला निवडलेलं आहे. कारवाई करताना समोर असलेल्या माणसाशी असलेले नातं त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. आज मला या घरचा जावई असल्याचा लय अभिमान वाटतोय बघा, लय अभिमान वाटतोय. काही म्हणा मेवणीबाई, एकदम बेस्ट काम केलंय तुम्ही. हा, आता ते काय झालं माहितीये का, की गोळी ना थोडी वर लागली, इथं बरोबर छातीमध्ये लागायला पाहिजे होती बघा. लय मजा आली असती. अहो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला परिस्थिती काय त्याचं तरी भान आहे का? होय कळतंय मला, खरं तेच बोलतोय मी. नाकीनं आणलं होतं त्या गुंडांनी सगळ्यांच्या. काही त्याच्या वरती समजत होते स्वतःला. मेवणीबाईनं कायद्यानं वायदा कसा गार केला बघ. पण आता पुढे काय? त्यांनी कर्तव्य तर बजावलं, पण आता प्रेमाचं काय? कर्तव्य आणि प्रेम यांच्यात कोणाचा विजय आणि कोणाचा पराजय होईल हे बघण्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. आई हे खोटं दाखवतायत. सत्यावर राग काढायचं म्हणून मी नाही केलंय. कळतंय मला सगळं, तू काहीच मुद्दाम नाही केलंस. हा, आमचा विश्वास आहे तुझ्यावर मंजू. पण आता जे झालं ते झालं. आता आपल्यासाठी सत्यजित रावांनी शुद्धीवर येणं जास्त महत्वाचं आहे बाळा. आणि त्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. बरोबर आहे तुझं. सत्यानं शुद्धीवर येणं जास्त महत्वाचं आता. आणि त्यासाठी काय करायचंय मला चांगलंच माहिती. म्हणजे काय करणार आहेस तू?